Hello guys, welcome back to my YouTube channel. तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा ब्लॉग टाक या YouTube चॅनलवर. तर आजच्या ब्लॉगमध्ये एक आमच्या इकडे लायब्ररी आहे. तर त्या लायब्ररीमध्ये खूप सारे कॉम्पिटिशन्स होतात, म्हणजे ड्रॉइंगचे कॉम्पिटिशन, एसे रायटिंग, रांगोळी वगैरे वगैरे. तर मग त्यामध्ये मी सुद्धा पार्टिसिपेट केलं आहे. आणि तिकडे ज्यांनी पार्टिसिपेट केलं आहे त्यांनी लाईक कशी रांगोळी काढली, कसं ड्रॉइंग काढलं आहे, कोलाज वगैरे. सो त्याचा मी ओव्हरव्ह्यू दिला आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये. तर मग चला बघूया. सगळे काय करताय सांगा इकडे. दीदीकडे बघा आणि काय करताय ते सांगा. काय करताय तुम्ही? तू काय करतोय? बटरफ्लाय. दाखव. अरे वा, मस्त काढलंयस. तू काय करतोय? बटरफ्लाय. अरे वा. तू? बटरफ्लाय. तू पण बटरफ्लाय? तांबडी. तू काय करतेस? बटरफ्लाय. अरे वा. आणि तू? बटरफ्लाय. तुझं झालं नाही अजून? मी आताच झाली. अच्छा, आपण मग झालं तुझं? काय आहे हे? फ्लावर पॉट. छान काढलंय. तू? डिझाईन ऑन अ वेस. अरे वा. कुठून शिकलास? कुठून नाही, असंच काढलं. अच्छा. तू? तू पण बटरफ्लाय? मस्त काढलंय. तुझं? बटरफ्लाय. तुझं अजून झालं नाही? आपण तुझं परत घेऊया. दाखव ना. अरे वा, छान काढलंयस. तू? डिझायनिंग अ वेस. मस्त काढलंयस. तू काय काढलंयस? डिझायनिंग अ वेस. छान छान. मी एक बेसिक मिडल क्लास फॅमिलीची जी संडेची लाईफ असते ती थ्रू पोर्ट्रे करते. अरे वा. तू स्वतःच्या इमॅजिनेशनने करतेस? हो. करतेस मी फ्युचर सिटी करते. इमॅजिनेशनने? हो. अरे वा, छान छान. माय वेकेशन काय? संडे विथ माय फॅमिली. अरे वा, बघू. मस्त. तू काय करतोयस? फ्युचर सिटी. अरे वा, इमॅजिनेशनने करतोयस की काय, कसली हेल्प घेतलीस? हेल्प घेतलीस. मस्त काढलं. हात काढ बघू. अरे वा, मस्त. काय करतोयस? संडे वेकेशन. काय बोलशील आता? हे बघ, मी यूट्यूबवर टाकणार आहे. अरे ये ना, फॉलोअर वाढतील. आता बोल चल. आणि मी काहीच कट नाही करणार, मी असंच टाकणार आहे. बरोबर बरोबर ब्लॉग आहे. बोल. संडे वेकेशन. छान काढलं, छान काढलं. वेकेशन मध्ये तू काय करतोय? कलर. अच्छा, म्हणजे ड्रॉइंग. टॉपिक हा, मार्केट. बघू. थोडा आहे 3D हेल्प आहे. घेतलीस कोणाची? हा, होय. कोण? छान काढलंय. पूर्ण कर, मग आपण परत घेऊ. तू काय करतोयस? मार्केट. छान केलंस, छान केलंस. काय करतेस? संडे विथ माय फॅमिली. अरे वा, छान केलंस. कलरिंग. आणि हे माझं ड्रॉइंग. खूप पसारा आहे बाजूला. अँड येस, फायनली डन. ते काय केलंस तू? हाऊस आणि प्लीज कोलाजार. मोठ्याने बोल. कोलाजार. कोलाजार. मस्त केलंस. आता तुमचं हे काय केलंस तू? कोलाजार. नाही म्हणजे काय त्याच्यामध्ये, तीन सांग. रेनबो आहे, हाऊस आहे आणि रॅबिट आहे. अच्छा, छान, मस्त केलंस. तुम्ही काय केलंय? कोलाजार, ट्री, हाऊस, आणि अजून म्हणजे पूर्ण सिनरी दाखवलं. सिनरी दाखवली. मस्त केलंय तू. थँक्यू. हे काय केलंस तू? जिरा. छान केलंस. तुझं लवकर झालं. हे काय केलंस? बटरफ्लाय. छान केलंस तू. तुझं पण लवकर झालं. हे काय केलंस तू? दिया अँड दिवाळी मटेरियल्स. छान केलंस. काय केलंस तू? हे गोल्ड मॅन रँडम. छान केलंस. तू कुठून, म्हणजे असं काय हेल्प वगैरे घेतलीस की स्वतः केलंस मनाने?
फक्त ड्रॉइंग प्रॅक्टिस केले घरी आपण कोलाज स्वतःने केले. छान केलंयस, छान. वाव, तू हे काय केलंय? डॉग केलं. छान केलंयस. काय केलंयस तू? चमेली आहे. छान बनवलंयस. कसं केलंस? कोलाज. म्हणजे कसं, थोडं हे सांग. फाडला आणि चिपकवला आणि त्या बाजूला कलर केला बॅकग्राऊंड. अरे वा, छान केलं. आणि हे आहे माझं कोलाज. सिम्पल आहे, ठीक आहे, बट आता इथे आहे रांगोळीची कॉम्पिटिशन. सो हे सगळे लहान लहान मुलांचे असते आणि हा इथून सुरुवात होते लहान मुलांच्या गटाची, म्हणजे लाईक 2nd, 3rd, 4th, 5th स्टँडर्डची मुलं. आणि किती सगळे असे मनापासून काढतायत, म्हणजे बघा तुम्हाला दिसत असेल, आवडीने काढतायत. हीच खरी मेन गोष्ट आहे. आणि सगळ्यांनी असं एक प्रत्येकाच्या मनाने काढायचं आहे, म्हणजे त्यांनी कसं टॉपिक दिलं नाही आहे की त्याच्यावरच काढायचं आहे. सो मोस्ट ऑफ सगळ्यांनी थीम घेतली आहे गर्ल्सची, आता जो ट्रेंडिंग टॉपिक आहे त्याच्यावर. आणि हे स्वामींचं काढलं आहे ह्याने. काहीने दिवाळीवर सुद्धा घेतलं आहे. असं इथे पंटी दिसते. आणि पुढे पण आता इथून पुढे स्टार्ट होतं आहे हा ओपन, म्हणजे खुला गट. 18च्या वरचे आहेत त्यांच्यासाठी खुला गट असतो. सो तुम्ही आता बघू शकता हे ओपनवाले आहेत सगळे. आणि सगळे खूप मनापासून काढत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. आणि सगळ्यांनी खूपच सुंदर रांगोळी काढली आहे, म्हणजे असं मला तर जमणारच नाही कधी, पण खूपच छान काढलं आहे सगळ्यांनी रांगोळी. अँड येस, हिअर इज द फायनल रिझल्ट. म्हणजे तुम्ही बघू शकता किती छान दिसतं आहे सगळं, किती सगळ्यांनी छान रांगोळ्या काढल्या आहेत. ते खूपच छान आहे. आणि हे रांगोळी स्पर्धेसाठीचे परीक्षक म्हणजेच जज आहेत, जे परीक्षण करत आहेत की लाईक कोणाचा नंबर काढायचा अँड ऑल. नमस्कार, मी सुमन कांबळे, महाराष्ट्र स्टेट वुमन्स काउन्सिल पब्लिक लायब्ररी वर्डी येथे मी ॲज अ लायब्ररियन म्हणून काम करते. आमच्या लायब्ररीचा टायमिंग सकाळी 10 ते संध्याकाळी 7, तसंच रविवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 2 असा आहे. त्याचप्रमाणे आमच्या इथे अभ्यासिकाही चालते आणि ही अभ्यासिका मोफत आहे. मुलं सगळ्या प्रकारची मुलं इथे येतात, जसं हाऊसवाईफ, कॉलेज स्टुडंट, चिल्ड्रन्स. आमच्या लायब्ररीमध्ये टोटल 40,000 पुस्तकं आहेत. त्याच्यामध्ये इंग्लिश, मराठी नॉवेल्स, रेफरन्स, MPSC UPSC बुक्स, तसंच बँकिंग बुक्स, रेल्वे, सेल्फ डेव्हलपमेंट यावरही पुस्तकं आहेत. त्याचप्रमाणे
आत्ताच तुम्ही या व्हिडिओत पाहिलं आहे की किती वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आम्ही घेतल्या आहेत आणि किती चांगला रिस्पॉन्स आम्हाला मुलांचा मिळाला आहे. तसंच कुठल्याही विभागातून मुलं इथे येऊ शकतात. तसंच कॉलेज स्टुडंट आणि मोठ्या लोकांसाठी ही स्पर्धा अलाउड आहे. म्हणजे त्यासाठी आम्ही स्पेशली ओपन हा ग्रुप ठेवलेला आहे. ओपन ग्रुपमध्ये मोठी लोकंसुद्धा भाग घेऊ शकतात आणि शिवाय आम्ही ह्याच्यावरती प्रायजेससुद्धा ठेवतो. जजिंग आमचं बाहेरून होतं, मेंबर्स येतात, जजिंग करतात आणि नंतर आम्ही ह्याच्यावर प्राईज डिस्ट्रीब्युशनमध्ये चांगली प्रायजेससुद्धा ठेवतो. त्यामुळे मुलं खूप खुश होतात. मला जर आमच्या वाचनालयाबद्दल अजून माहिती हवी असेल तर तुम्ही प्रत्यक्षात वाचनालयाला भेट द्या. आमचं वाचनालय दूरदर्शन टॉवरच्या अपोजिट ॲनी बेझंट रोडवर आहे. तर तुम्ही नक्की आमच्या वाचनालयाला भेट द्या. थँक्यू. आणि ही सगळी पुस्तकं आहेत. खूप पुस्तकं आहेत इकडे. जसं त्या म्हणाल्या की 40,000च्या वर पुस्तकं आहेत. इकडे सुद्धा हे इंग्लिश पुस्तकं आहेत. म्हणजे इथे सगळं अवेलेबल आहे विथ नॉवेल्स. तुम्ही नक्की इकडे या. इकडे सुद्धा आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे ग्रामर अँड कंपोजिशन लिहिलं आहे. याच्यावर बेस्ड पण बुक्स आहेत. सगळ्या प्रकारचे बुक्स आहेत इकडे. आणि मी सुद्धा या लायब्ररीमध्येच येते नेहमी अभ्यास करायला आणि बुक्स घ्यायला. मी खूप सारे बुक्स घेतलेत आधी पण. मी तुम्हाला आता इंट्रोड्यूस करून देते मॅमसोबत. एक मिनिट. या आहेत सानिका मॅम. हॅलो मॅम. हाय. या आहेत प्रतिभा मॅम. हाय. या आहेत संजीवनी मॅम. हाय. आणि या आहेत सुमन मॅम, जसं आपण आत्ता व्हिडिओमध्ये बघितलं यांना. तर तुम्ही पण लायब्ररीला भेट द्या. तुम्हाला कळेल किती चांगले इकडे आहे सगळं. आणि आता आपण हा व्लॉग इकडेच एंड करूया. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.